कावेरी गणेश काळे. मी घरी असताना मला असं वाटायचं की मी कथ्थक करावं, म्हणून मी कथ्थकच्या क्लासला जायचे. तिथं थोडे दिवस गेले. त्यानंतर घरी आल्यावरती माझी आई मला म्हणली की तू नको जात जाऊ. मी म्हणलं का, मला आवड आहे. मी रडायलाच लागले. मग ती म्हणली की जोपर्यंत तुझे हात पाय नीट आहेत तोपर्यंत तुला मान सन्मान मिळेल, मग त्याच्यानंतर तुला कोण ओळख सुद्धा देणार नाही. त्यामुळे तू आता तुझं करिअर काहीतरी वेगळं असलं पाहिजे. आणि ती म्हणली की मला असं वाटतं माझी एक तरी मुलगी कीर्तनकार असली पाहिजे. आणि मग मी तिथून पुढं गायनाच्या क्लासला जायचे फक्त. पण तिथं मला ते गायन केल्यावरती ते फक्त तेवढंच, मला बाकीचं काही माहीत नव्हतं. मी म्हणजे मला एवढी संगत चांगली नव्हती. त्यानंतर मला गुरुजींसोबत मी एकदाच त्या क्लासमधून मी आलते. ऋणानुबंधाचा कार्यक्रम होता आणि त्या म्हणजे संस्थेत आल्यानंतर मला गुरुजींचं एकदाच त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळलं की ते काय असतील. त्यानंतर मी संस्था बघायला आले आणि संस्थेत ॲडमिशन घेतलं. तेव्हापासून 7 महिन्यात गुरुजींनी मला कीर्तनकार घडवलं. आणि आत्ता मला कळलं की जीवनाचं खरं म्हणजे अर्थ काय असतो. तेव्हा जर मी ते कथ्थक करत राहिले असते तर आत्ता मला कोणच ओळखत नसतं आणि मी इथे उभं राहून तुमच्यासमोर तरी बोलले नसते.